तर कसं काय मित्रांनो, आम्ही आज चाललोय जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल्याचा कोथळा फाडून बाहेर काढला होता, अशा प्रतापगड किल्ल्यावर. तर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता आम्ही निगडीतून किल्ल्यासाठी प्रस्थान केले होते. तर मित्रांनो, पुण्यातील ट्रॉफिक तर तुम्हाला माहितीच आहे. तर आम्हालाही एवढं भयंकर ट्रॉफिक लागलं होतं, तरी कसं तरी रस्ता काढत काढत आम्ही ह्या ट्रॉफिकच्या बाहेर पडलो. जसं ट्रॅफिकमधून बाहेर पडलो तसं थोडं पुढं आल्यास आमची एक बाईक बंद पडली. आता बाईक बंद पडली म्हणल्यावर आम्ही सगळेच टेन्शनमध्ये आलो. आता करायचं काय? तर सगळं टेन्शन वगैरे साईडला ठेवलं आणि थोडं प्रयत्न करून कशी तरी गाडी चालू केली आणि परत आपल्या रस्त्याला लागलो. तर गाडी चालवता चालवता आम्हाला रात्रीची 1 वाजली होती आणि आता सर्वांनाच झोप लागली होती. मग इथं रस्त्याला एक मंदिर दिसलं. त्या मंदिरात जागा बघितली आणि तिथं झोपलो. सकाळी 6 वाजता उठलो होतो, फ्रेश वगैरे झालो आणि परत गडाकडे प्रस्थान केलं. पण रस्त्याने एवढं धुकं आणि सकाळी एवढी थंड वाजत होती मित्रांनो, आणि एवढं धुकं पडलं होतं की पुढील रस्ताही दिसत नव्हता. पण गड सर करण्याची इच्छा ही आम्हाला पुढे खेचतच घेऊन जातो. तर मित्रांनो, महाबळेश्वरमध्ये आल्यास अचानकच असा व्ह्यू दिसला. इथं थांबलो, इथं एक व्हिडिओ वगैरे काढला. तर तुम्ही बघू शकताय कसा व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू बघायला भेटला होता. इथं असं वाटत आहे की ढगांची चादरच हातरलेली. तर सर्व समस्यांना तोंड देत फायनली आम्ही गडाच्या जवळजवळ पोचलो. गडाकडे आत जाण्यासाठी भव्य दिव्य असे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारमधून थोडं आत आल्यास लांबूनच असा गडाचा मस्त असा नजारा बघायला भेटतो. तर आता फायनली आम्ही गडापाशी पोचलोय आणि गड सर करण्यासाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. तर खालून थोडं वर आल्यास असा गडाचा महादरवाजा लागतो. या महादरवाज्यामधून आत एंट्री केल्यास एका साईडला असे दगडाचे काहीतरी होते, पण ते मला काही एवढं समजलं नाही. आणि एका साईडलाही अशी तोफ ठेवली होती. गडावर हे अशी एक बुरुज आहे. या बुरुजावरून गडाच्या खालच्या साईडचा पूर्ण नजारा बघायला भेटतो. या बुरुजावरून तुम्ही नजारा पाहू शकताय. एकदम असं पूर्ण महाराजांच्या काळात असे पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी हे एक उत्तम. तर बुरुजावरून थोडं पुढं आल्यास इथे भवानी देवीचं मंदिर लागतंय. त्या मंदिराचे दर्शन घेतले आणि लगेच मंदिराच्या मागच्या साईडला एक हस्तकला असं एक हे आहे पाहण्यासाठी. तिथे सर्व हाताने बनवलेल्या वस्तू आहेत ठेवलेल्या. खूप छान अशी सुंदर अशा वस्तू होत्या तिथं ठेवलेल्या. तिथून थोडं पुढे आलो आणि इथं हनुमान मंदिर दिसलं. मग हनुमान मंदिरात थोडं दर्शन वगैरे घेतलं. इथं दर्शन घेतलं आणि थोडं पुढं गेलो आणि इथं केदारेश्वर मंदिर दिसलं. इथंही दर्शन घेतलं आणि ज्याच्यासाठी आम्ही एवढा अथक प्रयत्न करून गडाकडे आलो, फायनली तो क्षण आला. हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी पाहण्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करून गडाकडे आलो. तर हा गडाच्या मागच्या साईडचा नजारा आहे. गडाच्या मागच्या साईडला एवढी खोल दरी आणि हा व्ह्यू असं मनमोहक व्ह्यू आहे.